एक वर्षभर आम्ही ते लिहिणं अमुक तमुक ह्याच्यात असल्यामुळे नव्यानं त्याच्यासाठी काही करावं नाही त्या लागत. भूमिकेसाठी तयारी ती तुमच्या नकळत होत राहते ना होत ग, तुम्ही राहते. लिहित असता बरोबर. त्यावेळी. मग विक्रम गोखले ह्या माणसाच्या आजूबाजूला सुद्धा उभं राहण्याची माझी लायकी नाही. प्रकाश झाला बोललो सुद्धा, म्हटलं अरे त्याला तू साईन कर, हा पोरगा नंतर हाती नाही लागणार. वय नाही त्याचं झालं, वय झालंय मग वयानं तो, पण तो अजून तो असा आहे. म्हणजे आता आले कोणी 2-4 जण, तो एका वेळी तो त्यांच्याशी फाईट करू शकेल असला तो आहे. म्हणजे बालगंधर्व त्यांनी केलं. मी असा होतो, अरे बापरे, आमचा चेहरा असा, त्यामुळे आम्हाला बालगंधर्व विचारही करता नाही येणार. कधीही आपल्या दुःखाचा बाजार मांडू नये. म्हणजे मुंडकं छाटलं तरी सुद्धा लढत राहणारी माणसं असतात, त्यातलं ते कॅरेक्टर आहे. नमस्कार मंडळी, नवराष्ट्र मुंबईमधून मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गद्दर एक प्रेमकथा, अपने, गद्दर 2 ह्यासारख्या कौटुंबिक चित्रपटानंतर झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा आपल्यासाठी अजून एक असा चित्तवेधक कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहे. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे वनवास, जो येत्या 20 डिसेंबरपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. आणि मंडळी, ह्या चित्रपटाचा एक टीजर फोटो सध्या फार चर्चेत आहे, ज्यामध्ये खुद्द नटसम्राट नाना पाटेकरजी आणि उत्कर्ष शर्मा आपल्याला बघायला मिळतोय. आणि आज नवराष्ट्राच्या टीम सोबत नटसम्राट म्हणजेच आपले नाना पाटेकर साहेब आहे. तर चला ह्या चित्रपटाबद्दल त्यांच्याशी चर्चा करूया. कसे आहात नाना? मी उत्तम, तू कशी आहेस? मस्त. बोल. काय सांगाल, म्हणजे आजही मला तुम्हाला बघितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर नटसम्राट पूर्णपणे हा चित्रपट येतोय. ही भूमिका वनवास मध्ये तुमची कशी आहे? ह्या भूमिका कसली मी तसं नाही सांगणार. एक माणूस अतिशय छान असा इरेक्ट, कधीही कुठल्याही गोष्टीची तडजोड न करणारा, छानपैकी कुठलाही दुःखाचा असं कुठे अवडंबर नाही, लोकांसमोर प्रदर्शन नाही, काही नाही, आहे आयुष्य अगदी छान पद्धतीनं जगणारा. आणि कुठल्याही गोष्टीला तू जबाबदार नाही, मी जबाबदार आहे, चांगलं वाईट ह्या पद्धतीनं जगणारा माणूस आहे तो. आणि मग त्याचा तो सगळा प्रवास, मग ती मुलं आहेत, जुना आहेत, आजूबाजूची मंडळी आहेत, आणि जीवन आणि मृत्यू दोन्हीवर पूर्णपणे प्रेम करणारा माणूस आहे तो. खरं तर नाना, तुम्ही साधी राहणी उच्च विचारसरणी असं आपण म्हणतो, आणि ह्या चित्रपटामध्ये एक वेगळा पेहराव दिसतोय तुमचा. तर तुम्हाला स्वतःला हा पेहराव कसा वाटला, हा नाही, लुक? तो त्याचा पेशात असला आहे, तो अतिशय असा चांगला छान श्रीमंत आहे. म्हणजे जुटा आहे जपानी असं तो एक नाही, वेगळा तो पेहराव? म्हणजे त्याचा म्हणजे एक तुमच्या पेशांमुळे तुम्हाला तो एक तो पेहराव तुम्हाला त्याचा अंगीकार करावा लागतो भूमिकेसाठी जो तुम्ही त्या. हां, म्हणजे तो त्याचा जो पेशा आहे तो वावरतो ज्या समाजामध्ये, त्यामुळे तो अतिशय नीट नेटका आणि अमुक तमुक तसा पेहराव हां. आहे. म्हणजे त्याला ते हां काय रे कसं कोणाचं, हो बरं ठीक आहे, असं नातवंडांशी अतिशय पूर्णपणे तेवढा लहान होणारा, पुन्हा तेच अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या. म्हणजे आपल्याला मग मोठं झाल्यानंतर असं वाटतं हे आपण कसं सांगणार, नाही मला आईस्क्रीम आवडते, असं मुलांना नाही सांगणार, तो नातवंडांना मला आईस्क्रीम. तर मग त्यांचं ते कम्युनिकेशन, त्यांचं ते एकमेकांचा बॉन्ड छान आहे. हे करताना काहीतरी आयुष्यामध्ये काही वेगळं करायला मिळालं तर करायचं, नाही तर कशाला करायचं. काय सांगाल, म्हणजे तो हा चित्रपट करतानाचा अनुभव, उत्कर्ष शर्मा आणि भरपूर मोठी स्टारकास्ट या आपल्याला चित्रपटात दिसते, ह्या सगळ्यांसोबतचं काम करतानाचा अनुभव? अगं, ही काही मुलं आहेत किस्से? ना, ह्यांनी उत्कर्ष आणि सिमरत, तू बघ ते सिनेमा पाहताना तुमच्या लक्षात येईल, इतकं अप्रतिम काम केलं आहे. उत्कर्ष आणि सिमरत हे गदर 2 मध्ये होते. सनी आणि ती ही अमृता पटेल, पटेल, हां, अमिषा पटेल, त्या दोघे ते असताना त्यांना त्यांचा एक ऑडियन्स आहे, त्यांना त्यांचा इतिहास आहे, मागे काय केलं आहे त्यांनी ते. ही 2 मुलं नवीन होती आणि तू त्याच्यामध्ये इतकं अप्रतिम काम केलं, मला खूप आवडलं. म्हणजे तो रिलीज होण्याच्या अगोदर हा अतिशय अनिल शर्मा, नाही मुझे मालूम नहीं क्या है कैसे होगा, म्हणजे मी त्यांची गाणी पाहिली, नाना आप देखिए गाणे गाणे देखिए. मला टुकार वाटलं असतं तर मी म्हणलं असतं हे अतिशय टुकार आहे, हा सिनेमा अतिशय नाही, तुझा पोरगा अतिशय बेकार ॲक्टर आहे, असं मी बोललो असतो. पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे, तो आणि सिमरत दोघंही. आणि मी म्हटलं अरे काय गोड आहे पोरगा. मी प्रकाश झाला बोललो सुद्धा, म्हटलं अरे त्याला तू साईन कर, हा पोरगा नंतर हाती नाही लागणार. इतकं छान काम केलं होतं त्यांनी. नाना, लोकेशन पण खूप वेगवेगळ्या दिसतात, फार वेगळे. म्हणजे बनारस shoot? आहे, शिमला आहे, शिमलाच्या आजूबाजूला आतमध्ये इंटिरियरमध्ये. म्हणजे बनारस, शिमला हे अशा वेगवेगळ्या लोकेशन सुद्धा काय गोड प्रेक्षकांना लोक. आणि आमचा भेटी जाणार. कॅमेरामन सुद्धा फार अप्रतिम केलं आहे. पण कॅमेरामन वगैरे सरतेशेवटी तुम्ही टिपताय काय,
ते परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. माझा रोल चला अगदी ऑथर बॅक रोल आहे, यांचा सिमरतचा आहे किंवा उत्कर्षचा आहे. पण आमच्या अश्विनी कळसेकर आणि श्रुती मराठे, राजपाल यादव काय कामं केली आहेत. माझ्या मुलांची कामं केलेली आहेत, त्यांची नावं नाही मला आठवत. काय काम केले. नाना, जेव्हा पहिल्यांदा कॉल आला की तुम्हाला अशी अशी भूमिका करायची आहे, त्यावेळेला काय डोक्यामध्ये विचार किंवा भावना काय आला किंवा काय काही गोष्टी नाही, अशा मला काही? ऐकूया पहिले. अनिल हा अतिशय बेकार माणूस आहे. त्यांनी मला याच्या आधी 10-15 वेळ फोन एक फिल्म करते वगैरे असे गेल्या 25-30 वर्षामध्ये, 35 वर्षात असं त्याचे 100 वेळ फोन आले. मग त्यामुळे मी त्याला फारसा सिरियसली घेत नव्हतो. यावेळी तर त्याची कोणतरी असिस्टंट, त्यांनी फोन केलाच नाही. त्याला माहिती होतं मी त्याला शिव्या घालेन, त्यांनी केला नाही. त्याने असिस्टंट कोणतरी होती, त्यांनी केला. म्हटलं पाठव त्यांना, बघूया. मग गोशवारा होता, काही स्क्रिप्ट नव्हती की अशाच्या पद्धतीची. म्हटलं करूया आपण. मी इतके पैसे घेईन, एवढे पैसे तर नसतील तर तुझा इथून. नाही कबूल, सगळे पैसे मान्य आहेत. त्यामुळे मी एवढ्या दिवसात घेईन, मी शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सगळे पैसे दिले पाहिजेत. हो, सगळं अगदी. कुठून तरी नाही म्हणेल आणि जाईल असं मला वाटलं होतं, पण तो तर राहिला. मग आम्ही ती लिहायला सुरुवात केली. तर मी पहिला शब्द लिहिण्यापासून ते शूटिंग संपेपर्यंत मी त्यात इन्व्हॉल्व होतो. त्यामुळे 1 वर्षभर आम्ही ते लिहिणं अमुक तमुक ह्याच्यात असल्यामुळे नव्यानं त्याच्यासाठी काही करावं नाही लागलं. ते सगळं आतमध्ये झिरपत गेलं होतं. हा असं असेल. म्हणजे तुम्हाला काही वेगळी तयारी त्या तयारी भूमिकेसाठी? ती तुमच्या नकळत होत राहते ना होत ग, तुम्ही राहते. लिहित असता बरोबर. त्यावेळी. मग तो दिसेल कसा, बोलेल कसा, काय करेल, त्याची बॉडी लँग्वेज काय असेल तो. कारण काय तो म्हणजे मी आता नाही सांगत ते, पण त्यामुळे तो जसा आहे तसा. आणि तो वय नाही त्याचं झालं, वय झालंय मग वयानं तो, पण तो अजून तो असा आहे. म्हणजे आता आले कोणी 2-4 जण, तो एका वेळी तो त्यांच्याशी फाईट करू शकेल असला तो आहे. म्हणजे राकट आहे. मनाने राकट असा, वय जरी असलं तरी असं हां, character अतिशय आहे. राकट रासवट माणूस आहे. नाना, रामाचा वनवास, म्हणजे वनवास म्हटलं की डोळ्यासमोर रामाचा वनवास येतो. तर हा जो वनवास चित्रपट आहे, हा प्रेक्षकांना काय शिकवण देईल किंवा प्रेक्षक काय घेऊन मला जातील? माहिती नाही प्रत्येकाने ह्या सिनेमातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते माहिती. पण मला असं वाटतं की कधीही आपल्या दुःखाचा बाजार मांडू नये. ज्या पद्धतीनं तो माणूस ज्या पद्धतीनं जगतो, अरे मृत्यूला सुद्धा त्या अशा पद्धतीनं जी मला म्हणजे वैयक्तिकरित्या मला ते आवडतं. बरोबर. उद्या मी जरी गेलो, आम्ही परतीच्या वाटतं 74 वय झाल्यानंतर आता काय ठीक आहे, पण त्या मृत्यूच्या बद्दल तुम्हाला फारसं काही वैषम्य नाही. काही आहे ठीक आहे, जसं जगायचं तसं मी जगलो. एक दिवस मृत्यू येणार आहे. आणि त्यांनी काही फरक पण नाही पडत ना, जायचं ठीक आहे. पण म्हणून आजचं जगणं मी सोडेन का? त्यामुळे ते जी पद्धत आहे त्याची ते मला ते आवडलं की जे माझ्याशी कुठेतरी जुळतं. कुठे म्हणजे तुम्ही काही कॅरेक्टर पूर्ण रिलेट करू शकला त्या भूमिकेमधले असे काही गुण? मला त्यातला हा पार्ट अतिशय आवडला. तो अतिशय असा वाकलेला नाही माणूस, असा असा ताठ मस्त आहे. मनाचे ताठ. आहे. नाना, खरं तर आता जसं तुम्ही म्हणालात की वय 74 आहे, पण तरी आज तुम्ही फिट अँड फाईन असं ते कॅरेक्टर आहे किंवा तुम्ही सुद्धा आहात. पण आत्ताची ही जी जनरेशन आहे किंवा आत्ताची पिढी आहे, ही कुठेतरी छोट्या छोट्या संकटांना घाबरते किंवा त्यांचे ड्रीम्स खूप मोठे आहेत आणि ते भावनिक म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये, कार, घर किंवा इतर काही गोष्टींमध्ये स्वप्न वेगळी आहेत. तर ह्या पिढीला काही संदेश ही द्याल स्वप्न असं? वेगळी नाही, स्वप्न ही माझीही होती. मलाही घर पाहिजे होतं, मलाही किंवा गाडी समाधानी घ्यायची होती. नाहीये असं काही वाटतं का की आमची पिढी? नाही, कसं बघ झालं की प्रत्येकाला ती स्वप्न आहेत ती पूर्ण झालीच असं नाही. माझी झाली, पण माझी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तडजोडी नाही केल्या. मग हे झालं, हे झालं, हे मिळालं, हे लोकांनी ओळखलं, अमुक झालं, ते ठीक आहे. कोण तुम्हाला किती पैसे देतो त्याच्यावर तुम्ही लहान मोठे नट ठरत नाही. माझ्यापेक्षा इतके अप्रतिम नट पडलेले आहेत. गावाखेड्यामध्ये आम्ही कामं करत होतो, काय सुंदर कामं करतात. त्यांचं नशीब वाईट आहे की त्यांना ती संधी मिळाली नाही, मला मिळाली. पण माझ्यापेक्षा मोठी मंडळी आजूबाजूला वावरतायत त्याच्यावर माझा विश्वास असायला पाहिजे. काही जणांना संधी मिळते, काही जणांना मिळत नाही. नाहीतर इतके अप्रतिम म्हणजे एक्झिस्टिंग ह्याच्यामधलं विक्रम गोखले ह्या माणसाच्या आजूबाजूला सुद्धा उभं राहण्याची माझी लायकी नाही. इतका तो मोठा नट आहे, आता आहे, त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. ग्रेटच आहे तो, वादच नाही त्याच्याबद्दल. आमच्या मराठीमध्ये
इतके अप्रतिम नट आहेत. तुला माहिती आहे हो. काय काम करतात, काय काम करतात, बाप रे. सगळ्या नट्या म्हणजे मला मृण्मयी का माझ्याबरोबर ती होती याच्यामध्ये. काय सुंदर नटी आहे. आता ही ती प्राजक्ता माळी तिने फुलवंती केलेली, गश्मीर, रश्मी महाजन. काय गोड मुलं काम करतात सगळेच. सुबोध भावे काय म्हणजे बालगंधर्व त्यांनी केलं. मी असा होतो, मी म्हटलं अरे बापरे, आमचा चेहरा असा त्यामुळे आम्हाला बालगंधर्व विचारही करता नाही येणार. पण काय काम केलंय त्यांनी. ना काही सल्ला द्यावासा वाटेल ह्या काही आपल्या नाही सल्ला देण्याची. काहीच नाही. कोणीही नटाने दुसऱ्यांना सल्ला देऊ नये, कारण प्रत्येकाचं परसेप्शन, विचार करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही असं करायला पाहिजे तसं काय, मी काही देणार नाही. चांगलं किंवा वाईट हे तुम्हाला कळत असतं, त्यामुळे मी काय सल्ला देणार. उलट मी ह्या नवीन मुलांकडनं खूप शिकत असतो आणि खरंच शिकत असतो. इतकं छान. एक मुरली नावाचा, ह्या अश्विनी काळसेकरचा नवरा जो मुरली, तो काय नट आहे. ज्या मी तडका म्हणून एक फिल्म केली OTT वरती आलेली OTT आहे वरती. आणि त्याच्यामध्ये तो माझ्या मित्राचा काय काम करतो. त्याचा मी परवा एक कुठल्या तरी साऊथ इंडियन फिल्म पाहिली, त्याच्यामध्ये छोटासा रोल आहे पॉलिटिशियनचा त्यांनी केलेला. मी त्याला आवर्जून फोन करून सांगितलं, म्हटलं अरे मुरली काय काम केलं, मला खूप काही शिकायला मिळालं. कारण असेच तुम्ही शिकत असा, असंच गोळा करत असायचं सगळं तुम्हाला. कौतुक फक्त वाटतं ते नाना, तुम्ही किती कौतुक करताय भरभरून दुसऱ्यांचं सुद्धा. खरं तर नाही नाही, अगदी फार कमी अगं मिळतं. तू कौतुक करायला लावलं त्यांनी. मी कौतुक असंच नाही करत, मी शिवाय घालतो. हो. पण ते त्यांनी केलेलं इतकं छान आहे, फार सुंदर केलं. आणि तो तिकडे अगदी रडवेल्या आवाजात तुम्ही मला हे सांगता. अरे म्हटलं नाही, तू खरंच शिकवतो. त्यामुळे हल्लीची नवीन मुलं सुद्धा, अमेय तो आमचा की केवढं छान काम करतो. नाना, मराठी वर्गाकडे येईल, प्रेक्षक वर्गांकडे काय वाटतं? म्हणजे आधी चित्रपटाला मराठी प्रेक्षक वर्ग किती प्रतिसाद देत होता आणि आता कसा प्रतिसाद मला आहे? माहिती यातला नाही, फरक मला माहिती तुम्हाला? नाही. पण माझी एवढी खात्री आहे की तुम्ही छान काहीतरी केलं तर लोक येतात पाहायला. तर त्यामुळे हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही काय देताय काय नाही देताय. नाहीतर मग मिष्टान्न असेल तर लोक खातात, कदान्न असेल तर नाही खाणार. तर इतकं साधं आहे. तुम्ही हॉटेल उघडून बसलेला आहात ना, तर उत्तम द्यायचं, हे तुमची जबाबदारी आहे. का बघावा हा चित्रपट? जर मी प्रश्न विचारला तर काय उत्तर असेल त्याचं? काय हा वनवास हा जो चित्रपट आहे तो प्रेक्षकांनी का येऊन बघावा? का नाही, त्यांनी बघावा. का बघावा ह्याला काही असं नसतं. काही आणि त्यांना तो आवडणारच, त्याच्या पलीकडचं मी सांगणार नाही. का बघावा म्हणजे बघावा, आम्ही तुमच्यासाठी केलं म्हणजे बघावा. पण तो तुम्हाला निश्चितपणे, तू एकदा दोनदा नाही तीनदा पाहशील तो सिनेमा. अरे वा. आणि तुला तो एकट्याने बघायला आवडेल. मला कोणी नाही बाजूला, मला हसताना किंवा रडताना तसं लोकांनी पाहू नये. आणि ते तू अशी नाही रडणार, तुझ्या नकळत तुझ्या असं काय आयुष्य असतं एखाद्या माणसाचं. आणि तरीसुद्धा काही नाही, चला म्हणजे मुंडकं छाटलं तरी सुद्धा लढत राहणारी माणसं असतात, त्यातलं ते कॅरेक्टर आहे. मला ना तुमच्या ह्या उत्तरातूनच असं वाटतं की आपण स्वतः जेव्हा हा चित्रपट बघायला जाऊ, कुठेतरी आपण स्वतः त्या चित्रपटामध्ये स्वतःला रिलेट करू निश्चित शकू. करशील तू. पण तुला नेहमी लक्षात ठेव, आई वडील, नंतरचे तुमचे आई वडील, मुलींचे हे सासू सासरे असतात, किती जपता तुम्ही त्यांना ना, तुम्हाला तुमचे आई वडील त्यांच्यात दिसायला पाहिजे. हे मला कायम असं वाटतं. तुम्हाला त्यांची मुलगी होता यायला पाहिजे सुनेपेक्षा. थँक्यू. Thank. तर नक्कीच हा चित्रपट सगळ्यांनी जाऊन बघा. आणि माझ्या मते स्वतःमधला जर का आपल्याला शोध घ्यायचा असेल किंवा स्वतःला आपल्याला स्वतःशी पुन्हा भेटायचं असेल तर हा वनवास चित्रपट नक्कीच आपल्यासाठी असेल. तर येत्या 20 डिसेंबरला हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीस येतोय. तर मी म्हणेन नवराष्ट्राकडून तुम्ही सुद्धा हा चित्रपट नक्कीच जाऊन बघा. धन्यवाद. अशाच मुलाखतीसोबत पुन्हा भेटत जाऊया.